नमस्कार युट्यूब रसिको, मी अजिंक्य पिते तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी वनभोजनाची तयारी सुरुवात झालेली आहे। सहकुटुंब सहपरिवार मस्तपैकी आपल्याला वनभोजन करायचंय, त्यामुळे वनभोजनाचा आस्वाद घेत महत्त्वाचं म्हणजे 5 किलोचं मटण कसं शिजणार आहे, त्याची रेसिपी काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तर त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। कांदे कापायला सुरुवात झालेली आहे। चुलीवर या ठिकाणी आपण पाहतोय की चूल पेटवून पातेलं ठेवण्यात येणार आहे। लाकडं आमचे भाऊ काका इथे लाकडं घेत आहेत, चूल पेटवत आहेत। तिकडे पातेल्याला जरा थोडीशी राख लावली की पातेलं जे काळं होतं ते घासल्यावर पटकन निघतं, यासाठी ती राख लावून घेतो आपण। इथे कांदे, टोमॅटो, लिंबू जे काही साहित्य आपल्याला लागणार आहे ते सगळं कटिंग करून घ्यायला घेतलेलं आहे। भाऊजी सुद्धा जोरदार कामाला लागलेले आहेत। भाईने ट्रेनिंग दिलेलं आहे भाऊजी। आणि युट्यूब रसिको, तर आजचं स्पेशल म्हणजे असं की तुम्हाला 5 किलोचं मटण पाहायला मिळणार आहे। तर 5 किलो मटणाची रेसिपी तुमच्या घरी जर तुमच्या घरी जर रेसिपी पाहायची असेल, तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा। जे काही साहित्य लागणार आहे ते एक एक गोष्टी तुम्हाला अंदाजाप्रमाणे होतील, ते सगळ्या सांगण्यात येतील। सर्व भावांनी मिळून छान चूल पेटवलेली आहे आणि इथे 1.5 किलो कांदे कापणं सुरू आहे। 5 किलो मटणासाठी साधारण 1.5 किलो कांदे आपल्याला लागणार आहेत। नणंद भावजया इथे बसलेले आहेत। दीड किलो कांदे मध्यम आकारात आपल्याला कापायचे आहेत। तेल आपण घेतलेलं आहे इथे। तेल कमी शिपी करू दे साधारण 350 ml आपण तेल घेतलेलं आहे आणि त्यात हा आपला खडा मसाला आहे तो टाकून छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, लवंगा आणि त्याच्यावर हा आपण 1.5 किलो कांदा कापून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला टाकायचा आहे। बाबा गेला बाबा। थोडंसं वाईट घेऊयात आणि मेन ज्यांची रेसिपी आहे त्यांचं वर्क सुद्धा आपल्याला दाखवणं गरजेचं आहे। हसत खेळत सहकुटुंब वनभोजन करण्याची जी काही मजा आहे ती काय औरच आहे। नणंद भावजया स्पेशल अशी 5 किलो मटणाची रेसिपी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तुम्ही सुद्धा सहकुटुंब जर भोजन करत असाल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। आणि विशेष म्हणजे चुलीवरचं मटण आहे तर ती एक लज्जत वेगळी असते। चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊयात। त्यात कांदा कोंबण्यापुरती फक्त टाकायचा आहे। मीठ टाकल्यावर कांदा जरा पटकन थोडंसं तेल ऍड केलेलं आहे।
किलो आहे ना ते. हो हो 5 किलो आहे लागणार त्याला. आपण एवढं घरात दोन टीस्पून हिंग घ्यायचं इथे. एका बाजूला आजोबांबरोबर नातवंडांचं एन्जॉयमेंट सुरू आहे. आरंभ, देवांश आणि रेवा आजोबांसोबत गप्पा टप्पा सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला आपण दुसरी चूल पेटून त्यावर पातेला ठेवलेला आहे. त्यात थोडंसं पाणी आपण गरम करतोय जे आपल्याला मटणासाठी लागणार आहे. आणि त्यानंतर ह्याच पातेल्यात आपण भात सुद्धा शिजवणार आहोत. छान कांदा लाल झालेला आहे. असे विविध आचार या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. नुसता कांदा छानपैकी भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. ते आपण आता टाकलेलं आहे. आता आलं लसूण पेस्ट टाकूयात. यांनी सगळ्यांनी जेवण बनवलं. माझा नवरा असताना तिथे उभा राहिला असता. बोलले काय करायचं गंधच नाही कसं काय ते खोबरंच ना फक्त. काय हो ते पण घेत खोबरं काय जाऊन आले. खडा मसाला आहे थोडा. खोबरं आणि खडा मसाल्याची वाटत. आता फिरो मेन पाहिजे. खोबरं कमी आता छानसं परतून घेऊयात. आणि छान परतून खाली लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बघा आताच जो कांदा कोंबलेला आहे आपला छान त्याला रंग आलेला आहे. थोडीशी हळद आपण घेऊयात. एक साधारण 2 टीस्पून. तिला काय करायचे करू दे ना. घरगुती मसाला. बस 4.5 किलो आहे ना. बरं 60 टेबलस्पून घरगुती मसाला घेतलेला आहे. आणि आता आपण हा जो काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही तरी मसाला याला म्हणतो आपण. तुम्हाला जसा आवडीप्रमाणे रंग हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हा घेऊ शकता. साधारण 4 टेबलस्पून आपण घेऊयात. छानसं परतून घेऊयात मस्त. कोण बोला शिंदे. आता गरम केलेलं पाणी टाकूयात आपण त्यात. गरम पाणी टाकल्याने छान तरी येते. ही आपल्याला टीप मिळालेली आहे. आणि तरीदार मटण हवं असेल तुम्हाला तर एक अर्धा ते 1 ग्लास आपण साधारण 1 कप म्हणूयात आपण. 1 कप गरम पाणी त्यात टाकायचं. आणि आता आपण टाकलेलं आहे हळद हिंग. त्याच्यामध्ये छान शिजून एक मस्त वाफ वगैरे घेतलेली आहे. असं हे 5 किलो मटण आहे.
आम्ही जरा लांबून म्हणजे नाही वापरलं तरी चालतं, पण आम्हाला प्रवास असल्यामुळे 3 ते 4 तासाचा प्रवास होता, त्यामुळे रात्री वाफून वगैरे घेतलेलं आणि सकाळी पहाटे आम्ही निघालो. तर त्या पहाटेच्या प्रवासामध्ये ते मटण सकाळी मिळत मिळणं शक्य नव्हतं आणि खराब होऊ नये म्हणून हळद हिंग टाकून छानसं त्याची वाफ काढून घेतली. तुम्हाला जर सुकं मटण या ठिकाणी खायची इच्छा असेल तर हेच जे मटण आहे सेम रेसिपी, फक्त त्याच्यावर ताट ठेवून त्या ताटामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय आणि व्यवस्थित शिजून जसं आपण सुकं चिकन तुम्ही रेसिपी बघितली असेल, त्या सुकं चिकन मध्ये आपण जसं शिजवतो तसंच हे मटण आपल्याला सुकं मटण शिजवायचं असतं. पण आता आपल्याला माणसं भरपूर असल्यामुळे ग्रेव्ही करायची आणि ग्रेव्हीसाठी आपण यात पाणी ऍड करणार आहोत. पाणी टाकल्यावर चवीनुसार मीठ त्यात थोडंसं वाढवायचं आहे आपल्याला. आणलंय ना दिलं पाहिजे तुला हे संस्था इथे लावतो उद्या कुठलं काय पण नाव लावतो कसं चालेल. आणि छान पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवून आपण शिजण्यासाठी सोडूयात. थोडंसं पाणी टाकूयात. असं गरम येईल होतं. चला कोण कोण येणार आहे त्याचे हात वरती करा. आणि कपडा काढून ठेव काय कपडा काय चला वरती थंड पाणी टाकायचं. साधं पाणी वरती टाकलं की वाफ छान घेता येते. आता शिजल्यानंतर आपण या मटण्याची लज्जत घेऊयात. आपलं तरीदार मटण तयार झालेलं आहे. वर्षा किती आपल्याला दाखवत आहेत. वाव, मस्त तरीदार मटण या ठिकाणी तयार झालेलं आहे. 5 किलो मटण याची रेसिपी आज आपण पाहिली. त्यांना तेलकट नकोय ना. आणि हा राईस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हा 2 किलोचा राईस आपण या ठिकाणी लावलेला आहे. भाकरी, मटण आणि राईस आणि सॅलड असा आनंद आपण घेऊयात. बघूयात चला. पडला होता खाली. मी नाही घेतली चरबी. ते खाऊ नको. माप घेतला. मला बाऊल माप पाहिजे होता. हा या व्यक्तीचा ताट आहे बघा. कवची असे नका टाकू रे कुठे. पाय दुखतात. जाऊ दे काय बघू. अरे तुझा पाय पडला ना तर नसते व्याप होतील. वैभवदा कसं झालंय, काय अभिप्राय? क्या बात आहे. तर एकदम लज्जतदार असं चुलीवरचं 5 किलो मटण आपण या ठिकाणी त्याची रेसिपी आणि सहकुटुंब सहपरिवार वनभोजन या ठिकाणी आपण त्याचा आस्वाद घेतोय. काय स्वप्नीलची सुरुवात केली की नाही? मस्त एकदम झकास. अच्छा, काकडी एक नंबर का मटण? अच्छा हा. हा आलो. शूट केलंय मी तुझं. काय पाहिजे देतो. काय करू आता, कुठे ठेवू म्हणून मी बोललोय. पत्रावळी दिलेलं ना मी ते आता. तेव्हा तो कचरा होता तो दे. हा दे पिशवी हे दे. हे टाक. मग नंतर जे टाकता येईल. भाऊ का काय अभिप्राय, कसं झालंय? व्यवस्थित. वा अच्छा, क्या बात आहे. माझा हात आहे ना, हातच भारी आहे.
आता मला कलेजी काय असेल तरी काय हरकत नाही तुला पद्धत दिलं मी मी काय बोललो का द्या तिला गुडदा बिडदा काय असेल ते द्या. मला नाही तिला 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 मला नाही नाही असेल असेल त्यात आता मी फक्त काय दे मी त्याने काढलेलं मी वरतून रस्ता होतलाय. तर छान निसर्गाच्या सानिध्यात सहकुटुंब सहपरिवार वनभोजन त्याचा आनंद आपण घेतोय. आणि ही आपली थाळी मस्त मऊ लुसलुशीत भाकऱ्या, मटण, कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू, सॅलड, इथे अंडा आहे आपल्याकडे आणि राईस. सुरू करूयात आजच्या सहकुटुंब सहपरिवार जेवणाला. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, मी जेवून घेतो. यूट्यूब रसिको कसा वाटला आजचा हा स्पेशल ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच ही व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. तर ते इतकंच सांगतो, सुखी राहा, आनंदी राहा, राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग. धन्यवाद. घंटानं वाजलं मटण शिजलं, घंटानं वाजलं मटण शिजलं, हाडानं दुखती या डाळ सजनी.